नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती। आज मी चेहऱ्यावर जे वांग येतात त्याबद्दल बोलणार आहे। तर वांग येण्याची काय कारणे आहेत? तर प्रामुख्याने स्त्रियांमध्ये अतिरिक्त प्रमाणात सिक्रेट होणारे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन। अतिरिक्त प्रमाणात म्हणजे काय? यांचे साइट्सने सिक्रेट एक्सपोजर हे चेहऱ्यावर दिसून येतं आणि त्यामुळे वांगची निर्मिती होते। दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सनलाइट एक्सपोजर म्हणजे काय? उन्हात सारखं गेल्याने सुद्धा वांग आपल्याला दिसून येतो। आणि तिसरं म्हणजे काही स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये सुरू होतं किंवा काही स्त्रियांना पाळी जात असताना या 3 कारणांमुळे वांगाची निर्मिती होऊ शकते। तर वांग म्हणजे काय? चेहऱ्यावर या ठिकाणी काळे डाग निर्माण होणे, चेहऱ्यावर किंवा कपाळावर, खाली हनवटीवर किंवा अप्पर लिप्सला वांगची निर्मिती होते, म्हणजे काही काळे डाग दिसून येतात। तर हे का होतं? तर आपल्या शरीरात त्वचेच्या खाली मेलॅनोसाइट्स नावाच्या सेल्स असतात, ते मेलॅनिन सिक्रेट करतात। हे मेलॅनिन काय करतं? त्वचेला रंगद्रव्य आणण्याचं काम करतं। जेवढे मेलॅनिन अधिक सिक्रेट होतं तेवढा त्वचेला काळा वर्ण येतो आणि मेलॅनिन कमी सिक्रेट होत असेल तर गौर वर्ण येतो। तर या केसमध्ये काय होतं की चेहऱ्याच्याच भागीत हे मेलॅनिन जास्त प्रमाणात सिक्रेट होतं आणि त्यामुळे वांगची निर्मिती होते। तर अशा वेळेस काय करायचं? तर आयुर्वेदामध्ये याला बाह्यता लेप लावण्यास सांगितलेलं आहे किंवा तुम्ही इंटरनल औषधं घेतल्याने सुद्धा हे कमी होण्यास मदत होते। त्याशिवाय आयुर्वेदिक हर्बल असे सोप्स असतात, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि चेहऱ्याला क्रीम लावू शकता। धन्यवाद।